नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 8, ज्याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती। आणि आज आपण वाचणार श्लोक नंबर 10 आणि पुढे। श्लोक नंबर 10। प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक् सतं परं पुरुषम् उपैति दिव्यम्। प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव ध्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक् सतं परं पुरुषम् उपैति दिव्यम्। प्रयाण काले अंतकाळी मनसा मनाने अचलेन मन विचलित होऊ न देता भक्त्या पूर्ण भक्ति भावाने युक्तः युक्त योग बलेन योगाच्या सामर्थ्याने च सुद्धा एव निश्चितच ध्रुवो दोन्ही भुवया मध्ये मध्ये प्राणम प्राणवायू आवेश स्थापित किंवा स्थिर करून सम्यक पूर्णपणे सह तो तम त्या परम दिव्य किंवा परम पुरुषम भगवान उपैति प्राप्त करतो दिव्यम दिव्य आध्यात्मिक जगतामध्ये। भाषांतर आहे, जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते। त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की मृत्यू समयी जर माझं स्मरण कोणी करेल त्याला माझ्या भावाची प्राप्ती होते।
मृत्यू समयी ज्या भावामध्ये आपण शरीर सोडतो त्या भावामध्ये आपल्याला दुसरं शरीर मिळतं. भाव म्हणजे भावना. भावना म्हणजेच काय, मनाची आणि बुद्धीची आणि अहंकाराची स्थिती काय आहे. याला आपण विचार पण म्हणू शकत नाही, स्मरण म्हणू शकत नाही, प्लॅनिंग म्हणू शकत नाही. कितपत प्रमाणामध्ये भौतिक आसक्ती आपली सुटलेली आहे. म्हणूनच श्रील प्रभुपाद भगवान श्रीकृष्णांच्या या भक्तिमय सेवेला म्हणतात कृष्ण भावना. भावना ही वेगवेगळ्या संवेदनांशी, इंद्रियांशी जोडलेली असते, मनाशी जोडलेली असते, बुद्धीशी जोडलेली असते, अहंकाराशी त्याचा संबंध असतो. हे सगळे एकत्र येऊन भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असले पाहिजेत. इच्छा मनामध्ये तीच असली पाहिजे, प्लॅनिंग तेच असलं पाहिजे. त्याला कृष्ण भावना म्हणतात. याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली भावना असेल तर त्या भावनेला पूर्ण करण्यासाठी ज्या प्रकारचं शरीर हवंय त्या प्रकारचं शरीर तुम्हाला पुढच्या जन्मात दिलं जातं. म्हणून भगवान म्हणतात की शेवटी माझं स्मरण कराल तर तुम्ही माझ्याकडे याल. मय्या अर्पित मनोबुद्धीर, मन आणि बुद्धी पूर्णपणे मला अर्पित करून माझ्यासाठी काम करा. Why is making sound? व्यवस्थित घातले ना त्याच्यावरती. मग त्यानंतर सांगतात की ध्यान कोणाचं करायचं आणि कसं करायचं. ध्यान कोणाचं करायचं? परम पुरुषाचं करायचं. मन विचलित न होऊ देता त्या परम पुरुषाचं ध्यान कसं करायचं, स्मरण कसं करायचं. सर्व ज्ञानी म्हणून, पुरुष म्हणून, पुरातन आदी, त्याला सुरुवात नाही, नियंता नियंत्रक म्हणून, अनुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचा पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत, अचिंत्य, नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. आता एक महत्वाची सूचना म्हणजे याच्या पुढचे जे 4-5 श्लोक आहेत, 4-5 पेक्षा जास्त आहेत, हे सगळे योगाभ्यास करणाऱ्यांसाठी आहेत. भगवद्गीता जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली तेव्हा अजूनही काही योगी जन होते, योगाभ्यास प्रचलित होता. कलियुगामध्ये योगाभ्यास शक्य नाही. आपण ऑलरेडी भगवद्गीतेचा 6वा अध्याय वाचला जिथे भगवान श्रीकृष्णाने योगाभ्यास शिकवला अर्जुनाला. आणि त्याचा निष्कर्ष शेवटी 6व्या अध्यायामध्ये असा काढण्यात आला, दोघांनी, अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने देखील, कलियुगामध्ये अशा प्रकारचे कृत्रिमपणे मनाला, बुद्धीला कंट्रोल मध्ये ठेवणे शक्य नाही. म्हणून 7वा 8वा अध्याय पूर्णपणे भगवंत सांगतात की माझं स्मरण करा, माझ्या कामामध्ये बिझी राहा, सदैव, नित्य, निरंतर. सेपरेटली तुम्हाला काही करायची गरज नाही. आता देखील तेच सांगितलं कालच्या परवाच्या श्लोकामध्ये. परंतु आता योग्यांसाठी थोडस सांगतात की ही एक पद्धती असते शरीर सोडायची. योगाभ्यास हा जनरली शरीर सोडण्यासाठी केला जातो. बऱ्याच जणांना माहिती नाही. आधुनिक जगामध्ये सगळी शरीर टिकवण्यासाठी योगाभ्यास करतात. योगाभ्यासाची शेवटची स्टेज असते, तिला म्हणतात समाधी. ती समाधीस्थ कसं होऊन शरीर सोडायचं याचा अभ्यास आयुष्यभर करायचा असतो, त्याला म्हणतात योगाभ्यास. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. फॉर एक्झाम्पल, कन्फ्युजन होऊ शकतं. मी परवा श्रील प्रभुपादांचा एक मेसेज टाकलेला श्रील प्रभुपाद वाणी ग्रुप वरती. तिथे प्रभुपाद सांगतात की आत्महत्या केली नसली पाहिजे. तुम्हाला अधिकार नाही आहे आत्महत्या करायचा. आत्महत्या करणे हे महाभयानक मोठं पाप असतं. बिलकुल त्याला दंड दिला जातो जो आत्महत्या करतो त्याला. भक्ती मार्गावरती असणाऱ्यांनी तर बिलकुल केलं नसलं पाहिजे. तर
एक प्रभूजींनी मला रिप्लाय केलेला म्हणाले, मग ते समाधी घेतात ती आत्महत्या नाही का? आत्महत्येचा जनरली अर्थ असतो की स्वतःहून स्वतःच शरीर संपवणे, परंतु समाधीला आत्महत्या म्हटलेलं नाही आहे. समाधी अवस्था जी असते ती योगाभ्यासामध्ये शेवटची स्टेज असते, जिथे योग्याने सगळं करून संपवलेलं आहे आणि तो आता शरीर सोडायला तयार आहे. आणि ती शरीर सोडायची एक प्रक्रिया असते. भागवतम मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हे 5 तत्व जसे सगळ्यात पहिल्यांदा निर्माण होतं अहंकार, मग बुद्धी, मग मन, मग आकाश तत्व निर्माण होतं. आता अग्नी, जल, वायू, पृथ्वी तत्व वगैरे सिक्वेन्सनी निर्माण होतात. मला एक्झॅक्टली सिक्वेन्स आता आठवत नाही. आणि योगाभ्यास याच्यासाठी करायचा असतो की आपलं शरीर त्या 8 तत्वांनी बनलंय. आता आपल्याला पूर्णपणे कळालं की आपलं शरीर आपलं नाही आहे, भौतिक आहे आणि आपल्याला कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे आणि ती वेळ आलेली आहे. तर हे 8 तत्व त्या तत्वामध्ये सोडायचे आहे आणि 1 बाय 1 भागवतम मध्ये थोडस डिटेलमध्ये दिलेलं आहे. परंतु इथे या अध्यायामध्ये शरीर सोडायचा विषय चर्चा चालू आहे. शरीर सोडताना भाव कसा असला पाहिजे, काय चिंतन स्मरण आपण कशाचं केलं पाहिजे. तर योगी लोक शरीर कसे सोडतात हे पुढच्या 5-6 श्लोकांमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि ऑफकोर्स याचा आपल्याशी काही संबंध नाही, परंतु प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतात की भाव तोच असला पाहिजे. योग्याची पद्धती वेगळी असली तरी भाव तोच असला पाहिजे. त्यामुळे हे श्लोक आपल्याला पण तसे लागू पडतात. आणि प्रभुपाद हेही समजावून सांगतात की बघा, कलियुगामध्ये योगाभ्यास वगैरे शक्य नाही, कारण ज्याप्रमाणे हे श्लोक दिले त्याप्रमाणे जर तुम्ही शरीर नाही सोडला तर तुम्ही परत अडकता. त्यामुळे फिरून फिरून आपण याच कन्क्लुजनला आलं पाहिजे की सगळ्या प्रकारचे विधी विधान, सगळ्या प्रकारचे रिच्युअल, सगळ्या प्रकारचे धर्म, धार्मिक अनुष्ठान जे काही तुम्हाला कुठूनही तुम्ही शिकलेला असाल, आई वडिलांकडून, शेजाऱ्यांकडून, शिक्षकाकडून, गुरुकडून, त्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे आणि एकमेव भगवंतांना शरण जाणे हा एकमेव परम सत्य धर्म आहे. हे या स्टेजला आपण आलं पाहिजे. तर हे थोडस लक्षात ठेवा पुढचे 5-6 श्लोक वाचत असताना की आपला याच्याशी काही जास्त संबंध नाहीये. निराकारवाद्यांसाठी वगैरे आहे हे ऍक्च्युली. यातल्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, परंतु आपल्याशी संबंध पण आहे, कारण तत्वज्ञान आपल्याला लागू पडतं. जो मनुष्य अंतकाळी भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे विचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितपणे भगवंतांची प्राप्ती होते. श्रील प्रभुपाद म्हणतात, या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यू समयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठाई एकाग्र करणे आवश्यक आहे. जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये, ज्याला आज्ञा चक्र म्हणतात, तिथे स्थिर करण्यास सांगण्यात आले आहे. या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे. षटचक्र योगामध्ये 6 चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते. विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही, प्रभुपाद लिहितात स्पष्टपणे इथं. परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते. तर 14व्या श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे. पुढे हा 10वा श्लोक आहे. योगाभ्यास जो आहे पतंजली ऋषीने लिहून ठेवला, याला अष्टांग योग म्हटलं जातं. हे जे योगाचे जे 8 अंग आहेत, याचा उद्देशच हा असतो की या भौतिक जगामध्ये आपल्याला अडकून ठेवणारे इंद्रियांचा स्वामी मन आणि बुद्धी यांना भौतिक विषयांवरून काढून कसं घ्यायचं हे कृत्रिमरित्या शिकवलं जातं. आसन, प्राणायाम या प्रक्रियेद्वारे. परंतु ही कृत्रिम पद्धती अवघड पण असते, त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आणि तिथून पुन्हा
इंद्रिय तृप्तीच्या मार्गावरती घसरायचा धोका पण असतो, डेंजर पण असतो. त्यामुळे भावना भवित होऊन भगवंतांना शरण जाणे आणि भगवंतांची सेवेच्या स्टेजला येणे हे उत्तम. आता बऱ्याच ठिकाणी योगाचं वेगवेगळी नावं आहेत. आता इथे एक नाव दिलेलं आहे षडचक्र योग अभ्यास, म्हणजे शरीरामध्ये 6 चक्र असतात एकाच लाईन मध्ये, मूलधार चक्रापासून ते आग्य चक्रापर्यंत. या चक्रांवरती ध्यान केंद्रित करून प्राणवायूला कंट्रोल कसं करायचं याचा अभ्यास असतो. योगी लोक याचा जनरली अभ्यास करतात, कारण त्यांनाही पटलेलं असतं की मन आणि इंद्रिय जर कंट्रोलमध्ये नाही ठेवली तर ते आपल्याला अडकवतात. ते कृत्रिमपणे याचा अभ्यास करत असतात. तर त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे की दोन्ही भुवयांच्या मध्ये प्राणवायूला स्थिर करणे, म्हणजे तिथे जो चक्र असतो आग्य चक्र त्याच्यावरती स्थिर करणे आणि पूर्ण भक्तिभावित होऊन भगवंतांचं स्मरण करत करत शरीर सोडणे. या श्लोकामध्ये योग बलेन हा शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे. योग बलेन म्हणजे योगाच्या सामर्थ्यावर, कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्र योग असो अथवा भक्ती योग असो, मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. बऱ्याच जणांना हे प्रभुपाद बऱ्याचदा हे सांगतात आणि बऱ्याच जणांना हे ऐकल्यानंतर असं वाटतं की हे मन इंद्रिय बुद्धी वगैरे कंट्रोल करणे हे योगी लोकांसाठी, भक्तासाठी नाही. भक्तासाठी पण आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की तत्वज्ञान सेम राहतं. मन बुद्धी इंद्रिय आपल्याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवायचे, कासवासारखं. योगी लोक वेगळ्या पद्धतीने करतात, भक्त वेगळ्या पद्धतीने करतो, परंतु करावं लागतंच. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात योग बलेन म्हणजे योगाच्या सामर्थ्यावर. मग अष्टांग योगाच्या सामर्थ्यावर करतात, तसंच भक्ती योगाच्या सामर्थ्यावर त्याने केलं पाहिजे. म्हणजेच भक्ती योग आपला पुष्ट असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे. भक्ती योगामध्ये अभ्यास करून करून आपण योगारूढ झालं पाहिजे. 6व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात योगारूढ म्हणजे योगी. कम्प्लिटली आपल्याला आपली इंद्रिय मन कंट्रोल करता आलं पाहिजे. भक्ती योगांसाठी सोपं असतं ते, परंतु जर भक्तियोग सिरियसली घेतला तर सोपं इन द सेन्स इंद्रिय मन सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव 24 तास अर्पण करायचे, बस झालं. तुम्हाला सेपरेटली यांना कंट्रोल करायची गरजच नाही. सेपरेटली भगवंतांना स्मरण करायची पण गरज नाही, ध्यान करायची पण गरज नाही. म्हणून याला सोपं म्हटलं जातं. परंतु इंद्रियांच्या विषयावर काढून घेणे हे सगळ्यात अवघड काम आहे. ते सगळ्या योग्यांना करायला लागतं. मग तो अष्टांग योगी असो, षटचक्र योगी असो, कुंडलिनी योगी असो, आणि कुठले योगी असतात माहिती, कर्म योगी असो, बुद्धी योगी असो, ध्यान योगी असो किंवा भक्ती योगी असो, इंद्रियांना मात्र भौतिक जगापासून वेगळं करावंच लागतं. कोणालाही अचानकच मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे, विशेष करून भक्ती योगाचे आचरण हे केलेच पाहिजे. विशेष करून म्हणजे या कलियुगामध्ये दुसरा कुठला योग आपण करूच शकत नाही. भक्ती योग पण करू शकत नाही, बघतो आपण बऱ्याच रोजच्या उदाहरणामध्ये. परंतु जर ठरवलं मनाने तीव्रतेने तर भक्ती योग शक्य आहे. मग मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण होऊ शकतं, नाहीतर खूप अवघड आहे. इतकं सोपं पण नाहीये. मृत्यूसमयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आयुष्यभर. थोडं धर्म अर्थ काम करतो आणि मग येतो, डेंजर आहे. या भौतिक जगामध्ये डेंजर आहे. भौतिक दुःख तर आहेतच, विविध ताप तर आहेतच, परंतु सगळ्यात मोठा डेंजर आहे तो म्हणजे इथंच परत राहायचा. इतकी दुःख भोगून, इतकं महाभयानक सगळं सोसून परत इथे कोण राहायची इच्छा करेल?
परंतु सगळे जीव करतात. म्हणून आयुष्यभर योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भक्ती योगाचा देखील आयुष्यभर अभ्यास करणे आवश्यक आहे. यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. ब्रह्मामध्ये म्हणजे ब्रह्माजी नव्हे, भगवंतांच्या ब्रह्मस्वरूपामध्ये, जे भगवंतांचा ओंकार स्वरूपावरती ध्यान करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. मन आणि इंद्रियांना कंट्रोल करून योगाभ्यास करायचा असतो. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कंट्रोल असतं ते म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करणे. त्याच्याशिवाय योगाभ्यास कोणीच करू शकत नाही. हे आजकालचे ब्रह्मचर्याचं पालन तर करत नाही. रोज सकाळी उठून योगाच्या क्लासला जातात, योगाच्या शिबिराला जातात. काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. ओंकाराचं ध्यान करून मुक्त कसे होतात हे पुढच्या 3-4 श्लोकामध्ये भगवंत सांगतात. प्रभुपादांचं तात्पर्य आपण वाचूया, कारण आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे. या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो. षटचक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहीत धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाचे वर्णन करतात. भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात. विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजेच ब्रह्म असते. या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे, ज्यामध्ये संन्यासाश्रमी ऋषी प्रवेश करतात, त्याचे वर्णन करीत आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरु बरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले जाते. हरी बोल. बऱ्याच जणांची, विशेष करून आपल्या भक्त लोकांची गुरुकुलची आयडियाच वेगळी आहे. गुरुकुल म्हणजे तिथे परत सायन्स, गणित, विज्ञान शिकवलं जात नाही. गुरुकुल म्हणजे जिथे शिकवलं जातं की जीवनाचा उद्देश काय आहे आणि इंद्रियांना कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं. म्हणून त्याला ब्रह्मचारी आश्रम म्हटलं जातं. ब्रह्मचारी गुरुकुलेन वसंदात दासवद नीच. भागवतामध्ये ब्रह्मचार्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे. त्याने गुरुच्या जवळ राहिलं पाहिजे. वसंदात म्हणजे तिथे राहून आणि गुरुची सेवा केली पाहिजे. कशी? नीच दास असल्यासारखं. नीच, जे काही नीच सेवा आहे ती सगळी केली पाहिजे, कोणीही असो. आपल्याला वाटतं गुरुकुल म्हणजे तेच शिकायचं, सीबीएसई किंवा आयसी काय काय म्हणतात, राज्य सरकारच्या सिलेबस प्रमाणे किंवा सीबीएसई पॅटर्न मध्ये, परंतु भक्तांच्या सोबत शिकायचं. कुठले भक्त? जो भौतिकवादी ज्ञान घेतो आणि भौतिकवादी उद्देश ठेवतो, तो भक्त कसा होऊ शकेल? प्रभुपाद स्ट्रिक्टली सांगतात की आपल्या गुरुकुलमध्ये लिहायला वाचायला शिकवलं पाहिजे, बेसिक गणित शिकवलं पाहिजे, व्यवहारामध्ये जेवढं लागतं तेवढं, आणि बाकी सगळी माझी पुस्तकं शिकवली पाहिजे. प्रभुपाद एका ठिकाणी सांगतो. बाकी काहीच शिकवायची गरज नाही मुलांना, विशेष करून ब्रह्मचार्यांना. पूर्वीच्या काळामध्ये ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ होता की त्याला इंद्रियांवरती कंट्रोल करायला शिकवणे.
गुरुची सेवा करायला शिकवणे. दुर्दैवाने आता हे होत नाही. प्रभुपाद इथे लिहितात, वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला अगदी बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरु बरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले जाते. या प्रकारे त्याला ब्रह्माच्या 2 रूपांची अनुभूती होते. विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते. परंतु सध्या स्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रांकरिता अनेक संस्था आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरिता एकही मान्यता प्राप्त संस्था नाही. ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराचा शास्त्र संमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे याचे कीर्तन होय. आणि या कीर्तना व्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही. नाही तुम्ही यज्ञ करू शकता, नाही पूजा करू शकता, नाही ध्यान करू शकता. सगळ्या आध्यात्मिक मार्गामध्ये सांगितलेलं आहे की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणे अत्यंत 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 महत्वपूर्ण आहे. प्रभुपाद इथे लिहितात की जगभर इतक्या सारे कॉलेजेस, विद्यालय, महाविद्यालय, युनिव्हर्सिटीज आहेत जिथे भौतिक सुखाचा भोग कसा घ्यायचा हे शिकवलं जातं, परंतु ते कंट्रोल कसं करायचं आणि त्याग कसा करायचा हे कुठे शिकवलं जात नाही. भोग तुम्हाला दुःखात घेऊन जातं, त्याग तुम्हाला ब्रह्मसुख देऊ शकतं, परंतु त्याचं ज्ञानच नाही, त्याचं ट्रेनिंगच नाही वगैरे. दुर्दैवी अवस्था आहे, खूप दुर्दैवी. सध्या स्थितीला तर इतकी वाईट अवस्था आहे की अक्षरशः जसे प्रभुपाद इथे सांगणार ना, विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे आणि त्यात आता इंटरनेटचा भर पडलाय. इंटरनेटमुळे ऍव्हरेज सगळ्या अगदी लहानपणापासूनच सगळी लहान मुलं सगळे व्यभिचाराला एक्सपोज झालेले असतात. कोण ब्रह्मचर्याचं पालन करणार? भागवतम मध्ये, भगवद्गीतेमध्ये, आणखी बऱ्याच आयुर्वेदामध्ये याचं इतकं महाभयानक महत्व सांगितलेलं आहे, परंतु हे महत्व पटवून देण्यासाठी आता कोणी राहिलेलं नाही. खूप वाईट अवस्था आहे. पुढे म्हणतात भगवंत, सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदी निरुद्ध्यच मूर्ध्याध्यात्मनः प्राणाम आस्थितो योगधारणाम. सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे, इंद्रियांना पूर्णपणे थांबवणे म्हणजेच योगावस्था म्हटलं जातं. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला डिटेलमध्ये. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरिता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रियोपभोगाची द्वारे बंद करावी लागतात. फर्स्ट प्री रिक्विजिट ज्याला म्हणतात, प्राथमिक योग्यता किंवा प्राथमिक पात्रता जी असते योगी होण्यासाठी, योगाभ्यास करण्यासाठी, ते म्हणजे इंद्रियांना कंट्रोल करता आलं पाहिजे. तुम्हाला इंद्रियांना कंट्रोल करता येत नसेल तर तुम्ही योगाचा सुरुवात पण करू शकत नाही. कसले योग करतो आपण माहिती नाही, पैसे घालून. हा अभ्यास म्हणजेच प्रत्याहार.
अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे. डोळे, कान, नाक, जिभा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केले पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये. या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते. ऊर्ध्वारोहण म्हणजे वर घेऊन जाणे. 6व्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले 6व्या अध्यायात ऑलरेडी. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही, प्रॅक्टिकल नाही. अर्जुन स्वतः म्हणतो, भगवंत देखील यस म्हणतात. म्हणून भक्तियोग सांगायला सुरुवात केली. सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना. जर मनुष्याने सदैव भक्तिमय सेवेद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते. बरेच जणांना समाधी म्हणजे वाटतं काही न करता शरीर सोडणे. शास्त्राप्रमाणे समाधीची व्याख्या असते भगवान श्रीकृष्णांच्या सदैव सतत स्मरणामध्ये असणे. ती समाधी अवस्था असते. मग जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं त्याप्रमाणे जर आपण केलं तर सोपं जातं. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मय्या अर्पित मनोबुद्धीर. बघ नाही. परंतु हे षटचक्र योग, कुंडलिनी योग, अष्टांग योग वगैरे करत बसलो तर इंद्रियांना, मनाला कंट्रोल करून सदैव भगवंतांचं स्मरण करणे महाभयानक कठीण काम. कलियुगासाठी हे नाही आहे. जरी इथं सांगितलेलं असलं भगवान श्रीकृष्णाने तरी कलियुगासाठी हे नाही आहे. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला का सांगतात? अर्जुन एक तर त्या पात्रतेचा होता, तो द्वापर युगामध्ये होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे मार्ग समजावून सांगण्यासाठी अर्जुनाला भगवंत सांगतात. पुढे म्हणतात ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् य प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परम पवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय. परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ नामक लोक असंख्य लोक आहेत आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. जशी ज्याची इच्छा. भगवंत सांगतात ऑल व्हॉट इज दॅट श्लोक? जशी ज्याची इच्छा. ऑलरेडी वाचला आपण, नाही वाचला अध्याय. ताम तथैव भजाम्यहम् ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. ओंकार आणि भगवान श्रीकृष्ण काही वेगळे नाहीत. दुर्दैवाने आपण या तर्क वितर्कामध्ये इतके अडकतो की असंच भगवद्गीतेचा क्लास आम्ही पूर्वी युट्यूब वरती घेत नव्हतो, गुगल मीट वरती फक्त घ्यायचो. इकडून तिकडून ऐकून लोक जॉईन व्हायचे. एक व्यक्ती जॉईन झालेला तो
रोज मेसेज करायचं की मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. त्यांना सांगितलं या वेळेमध्ये कॉल करा. 2-3दा त्यांनी ट्राय केला, मी बिझी होतो. मग एकदा रात्री त्यांचा फोन आला. मग खूप वेळ त्यांचा, बरेच दिवस त्यांचा फोन घेतला नाही म्हणून मी घेतला 8:30-9 वाजता. आणि चांगलं तास 1.5 तास माझ्याशी भांडत बसले की भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने ओंकारवरती ध्यान करायला सांगितलंय आणि तुम्ही मूर्ख लोक सगळे हरे कृष्णाचं मंत्राचं ध्यान करायला, जप करायला सांगता. जे शास्त्रामध्ये कुठेच सांगितलेलं नाही. भगवान श्रीकृष्णांना ना रूप आहे ना आकार आहे. तुम्ही मात्र भगवान श्रीकृष्णांचे वेगवेगळे शृंगार करता, रूप दाखवता, आकार दाखवता. बेसिकली तो निर्विशेषवादी, निराकारवादी होता. पहिल्या वाक्यापासूनच भांडत होता, अगदी उग्र आवाजामध्ये तुम्ही आम्ही करत. मी त्यांना विचारलं की तुम्ही या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकाचं तात्पर्य वाचलं का? कुठला तात्पर्य? कुठली भगवद्गीता वाचता? तर दुसरीच कुठली भगवद्गीता सांगितली त्यांनी. म्हणलं तुमचा तो विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्याप्रमाणे तुम्ही भक्तिमय सेवा करा. भगवान सांगतात ओंकाराचं ध्यान करणाऱ्याला देखील मी प्राप्त होतो. आमच्या आचार्यांनी अशा पद्धतीने भगवद्गीतेचं आम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही करतो. नाही, तुम्ही चुकीचे आहे. भगवद्गीतेचा निष्कर्ष असा आहे, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने भगवंतांचं 24 तास प्रत्येक क्षण स्मरण करणे गरजेचं आहे. ते कुठल्याही प्रकारे करा. काय मी चुकीचं तू चुकीचं म्हणायचं कोणाला अधिकार आहे? काय ऐकायला तयार नव्हते. मग मी त्यांना 4थ्या अध्यायातले 4 श्लोक सांगितले, 17व्या अध्यायातले सांगितले, 18व्या अध्यायातले सांगितले. तर ते म्हणाले की मला हे काय माहिती नाही. मग मी म्हटलं तुम्ही कुठल्या भगवद्गीतेचा अभ्यास करता? नाही, हा श्लोक मला माहिती आहे, ह्याच्यावरती बोला. पण बाकीची भगवद्गीता वाचायची नाही, सोडून द्यायचं. बर, हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एखाद्या आध्यात्मिक गुरुकडे गेलं पाहिजे आणि समजावून घेतलं पाहिजे की भगवंत एका ठिकाणी म्हणतात मला शरण या, माझं स्मरण कर, तुझं मन माझ्यावरती केंद्रित कर, बुद्धी माझ्यासाठी युक्त कर. आणि इथे म्हणतात ओंकाराचं ध्यान कर. माझे वेगवेगळे डबल स्टँडर्ड का सांगालेत भगवंत? एक व्यक्ती ज्याला तुम्ही ओंकारच्या स्वरूपामध्ये मानता सर्वश्रेष्ठ आहे म्हणून, तोच दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सांगतो. मग ते पण वाचलं पाहिजे. ते पण अधिकृत आहे जसं हे अधिकृत आहे. दोन्हीचा अर्थ काय, असं का सांगितलंय, हे एकतर वाचून समजावून घेतलं पाहिजे, नाहीतर एखाद्या गुरुकडे जाऊन समजावून घेतलं पाहिजे. जनरली जे निर्विशेषवादी, निराकारवादी असतात यांना गुरुकडे जायला भीती वाटते, भगवंतांकडे जायला भीती वाटते. कारण मनातला तो भाव गेलेला नसतो की मी पण भगवंतांमध्ये एकरूप होऊन भगवान होणार. त्याच्या विरुद्ध कुठलाही सिद्धांत असो, कोणीही सांगणारा असो, स्वतःचा गुरु का असेना, ते ऐकायला तयार होते. प्रभुपादांनी किती छान समजावून सांगितलंय बघा. ओंकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही, सेम आहे. ओंकार म्हणजेच भगवंत आहेत. तुम्हाला जमत असेल तर करा ओंकारचं जप आणि ओंकारचं ध्यान. कोणी नाही म्हटलेलं नाही आहे. परंतु कलियुगामध्ये आपण इतक्या खालच्या पातळीला आलेलो आहे की ओंकार मध्ये 3 अक्षर आहेत हे देखील बऱ्याच, जवळजवळ 50%, 70% लोकांना माहिती नसतं. 70 का 90, 95% लोकांना हे माहितीच नसतं की ओंकार मध्ये 3 अक्षर आहेत, 2 नाही. ओम, आपण इंग्लिश शिकलेलं आहे सगळे, कॉन्व्हेंटवादी, अंग्रेजांचे गुलाम, यवन म्लेच्छांची संस्कृती आपल्याला पाहिजे. ओंकार लिहा म्हटलं तर लिहितात आपण इंग्लिश मधलं ओ आणि एम, झालं ओ एम. ओम तसा नसतो. ओम मध्ये 3 अक्षर असतात, अ उ, अ ओ आणि म. तिन्ही एकत्र म्हणायचे असतात. त्याच्यामध्ये कळायला पण नसलं पाहिजे की अ म्हणतोय का ओ म्हणतोय का म म्हणतोय. त्याच्यामध्ये त्यामुळे ओ आऊ पण येतं, ऊ पण येतं, सुरात म्हणायचं असतं. बेंबीच्या
बेंबीपासून हवा वर घेऊन ची सुरुवात करायची असते. हे नियम आहेत प्राणायामामध्ये. ओंकार ध्वनीचा प्राणायाम कसा करायचा कोणाला माहिती आहे? कलियुगात जन्माला आलोय आपण. एक मंत्र सरळ म्हणू शकत नाही. भगवान श्रीकृष्णांचं नाव घेता येत नाही. कृष्णा म्हणतो आपण, हरे कृष्णा. कृष्णा बार अँड रेस्टॉरंट. अरे कृष्णा, कृष्णा द्रौपदीचं नाव आहे, भगवंतांचं नाव नाही. भगवंतांचं नाव आहे कृष्ण. आणि आ मधला फरक कळत नाही आपण ओंकारच्या ध्वनीचं ध्यान करणार, हो की नाही? म्हणून आपल्यासाठी इमर्जन्सी मंत्र दिलाय हरे कृष्ण. आणि प्रभुपाद काय लिहितात बघा इथे, या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. आता प्रभुपाद सांगतात हे मान्य करा, किंवा तुम्हाला सायंटिफिकली पाहिजे असेल तर त्याचं पण स्पष्टीकरण आहे शास्त्रामध्ये. तसं मी थोडक्यात बऱ्याचदा मी समजावून सांगितलं. ऍक्च्युली ओम मध्ये 3 अक्षर असतात, अ, ओ आणि म. पुढे भगवद्गीतेत 10व्या अध्यायात भगवंत स्वतः सांगणार आहेत अक्षरांमधला अ मी आहे की नाही श्लोक भगवद्गीतेमध्ये. मग अ नी सुरुवात होते, भगवान श्रीकृष्णांनी सगळ्याची सुरुवात होते अ. मग त्या ध्वनीचं रूपांतर ओ मध्ये होतं, ओ. त्या ओ मध्ये रूपांतर झाल्यानंतर संपूर्ण सृष्टी निर्माण होते. ध्वनीतून सृष्टी निर्माण होते. भागवतम मध्ये पण खूप मस्त समजावून सांगितले. आणि म चा जेव्हा ध्वनी रेस्ट होतो, थांबतं त्याच्यामध्ये, तेव्हा सगळं काही निर्माण झालेलं असतं. ही भगवंतांची आणि भगवंतांच्या सृष्टीची अभिव्यक्ती आहे. म्हणून ओंकारचा जप केला जातो. मग शास्त्रामध्ये समजावून सांगितलंय की अ ओ आणि म या 3 अक्षरामध्ये भगवंत आहेत, भगवंतांची शक्ती आहे, आणि भगवंतांच्या शक्तीने निर्माण केलेलं सगळं आहे. सृष्टीच्या सुरुवातीला फक्त हा एकच ध्वनी असते, ही एकच ध्वनी असते, ओम. त्या ओम मधून भगवंतांची शक्ती बाहेर पडते आणि त्या शक्तीतून सगळं काही निर्माण होतं. हरे कृष्ण महामंत्र जो आहे याच्यामध्ये पण ओम आहे, आणि याच्यामध्ये पण शक्तिमान आहे म्हणजेच अ आहे, शक्ती आहे म्हणजेच ओ आहे, आणि म तेवढा याच्यात नाही. आणि म्हणून हा मंत्र जो आहे हरे कृष्ण महामंत्र, तो प्रत्येकाने स्वतः म्हणायचा असतो. मग त्याच्यामध्ये म येतो, म्हणजेच तुम्ही भगवंतांची निर्मिती आहात. एकच मंत्र असा आहे जो पुरोहिताला, पंडिताला, ब्राह्मणाला पैसे देऊन तुम्ही तुमच्यासाठी मंत्र म्हणा म्हणून सांगू शकत नाही. बाकी सगळे मंत्र पुरोहित तुमच्यासाठी म्हणू शकतात, दक्षिणा घेऊन, पैसे घेऊन. हरे कृष्ण महामंत्र दुसऱ्याकडून म्हणून घ्यायला परवानगी नाही, म्हणूच शकत नाही. बघा, या एकाच मंत्राची रचना अशी आहे ज्याच्यामध्ये हरे कृष्ण आणि राम हे काय म्हणतात संस्कृत मध्ये, त्याला विसरलो मी, परवा आपण शिकत होतो, ओरिजिनल रूपात असतात. आणि बाकीचे ते 7 असतात, त्याला काय म्हणतात, विभक्ती. विभक्ती याची असते ना, क्रियापदाची. ओके, विभक्ती. 7 विभक्ती असतात ना संस्कृत मध्ये. तर त्या 7 विभक्तीचा जे ओरिजिनल शब्द असतो त्याला काहीतरी म्हणतात संस्कृत मध्ये, मी विसरलो. तर कोणाचं नाव घ्यायचं असेल ना, तर त्या ओरिजिनल स्वरूपात संस्कृत मध्ये कधीच घेतलं जात नाही, कुठल्याही मंत्रामध्ये. बघा, ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, कृष्णम कृष्णस्य, नारायणम स्वाहा नारायणस्य, असं म्हटलं जातं. फक्त नारायण, फक्त कृष्ण कुठल्याच मंत्रामध्ये येत नाही, फक्त हरे कृष्ण मंत्रामध्ये. म्हणून हा एकमेव श्लोक असा आहे जो दुसरा तुमच्यासाठी म्हणू शकत नाही. तुम्हाला त्याचा फायदा हवा असेल तर तुम्हाला स्वतःलाच म्हणावं लागतं, आणि मगच ते ओम पूर्ण होतो, नाहीतर ओम पूर्ण होत नाही.
ओम मधला जो अ आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः ते आहे त्या मंत्रामध्ये, कृष्ण कृष्ण रूपामध्ये, राम राम रूपामध्ये. आणि ओ जे आहे ती भगवंतांची शक्ती असते. अ पासून ओ आलेलं असतं आणि ती शक्ती या मंत्रामध्ये आहे हरेच्या रूपामध्ये. हरे म्हणजे श्रीमती राधाराणी म्हणजेच भगवंतांची शक्ती. आणि म मात्र याच्यामध्ये नाही, म्हणून तो तुमच्या मुखातून हा जेव्हा मंत्र म्हटला जातो तेव्हा ते ओंकार पूर्ण होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि हे इतकं सोपं आहे म्हणायला. प्रभुपाद नेहमी म्हणायचे 4 वर्षाचा मुलगा पण म्हणू शकतो. त्यामुळे कलियुगासाठी जे दिलंय ते करा. उगी इकडे तिकडे हात पाय मारत बसू नका. मारायचंच असेल ना तर पूर्ण मारा. हे बरेचसे लोक असे वाद घालणारे किंवा इंद्रिय तृप्तीसाठी इकडे तिकडे हात पाय मारत असतात. ते सांगतात गरुड पुराणात प्रभूजी असं लिहिलंय, पद्म पुराणात प्रभूजी असं लिहिलंय. आणि मग गरुड पुराण पूर्ण वाच ना. एवढंच का घ्यायचंय तुला गरुड पुराणातलं? बाकीचं पण सगळं पालन केलं पाहिजे. कोणी महामृत्युंजय मंत्र म्हणतो, कोणी हा मंत्र म्हणतो, कोणी तो मंत्र होतो म्हणतो. आपली लायकी नाही आहे, पात्रता नाही आहे कुठले मंत्र उच्चारण्याची कलियुगामध्ये. हे यज्ञ विज्ञ करतात ना सगळे, हे सगळं बंद केलं पाहिजे. प्रभुपादांनी काही करू नका म्हणून सांगितले, परत ह्याच्यामध्ये कर्मकांड घुसवला आपण भक्त लोकांनी. स्वाहा काय स्वाहा करतोय त्याचं त्याला माहिती नाही. 2 वेळा मंत्र चुकीचा म्हणतो, यज्ञासमोर बसलेला चुकलेलं लक्षात आलं की परत पुस्तक बघतो उघडून. त्यातलं संस्कृत वाचता येत नाही, कस तरी करून वाचतो आणि स्वाहा दुसऱ्यांना सांगतो करा स्वाहा. अशाने यज्ञ पूर्ण होत असतो का? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की भगवद्गीता ही व्यवस्थितपणे सगळे अध्याय व्यवस्थितपणे समजावून घेऊन एखाद्या गुरुकडे जाऊन व्यवस्थितपणे त्याचा अर्थ लक्षात घेऊन समजावून घेतला पाहिजे. मेन उद्देश आहे भगवद्गीतेचा तो म्हणजे भौतिक आसक्ती सोडणे, अनासक्त होणे आणि पूर्णपणे भगवंतांमध्ये स्थित होणे. जे पुढे 14व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये, याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. शुद्ध भक्ती काय असते आणि त्याच्याने भगवंत कसे प्राप्त होतात हे सांगतात. परत एकदा सांगतात की ही शुद्ध भक्ती नाही केली तर काय करावं लागतं ते पुढे परत सांगणार आहेत काही श्लोक जे परत लागू पडत नाहीत. हे हा विश्लेषणात्मक अभ्यास आहे. अर्जुनाला समजावून सांगतात एक तर हे कर, नाही तर मला शरण ये, मग तू ठरव काय करायचं ते. मन कंट्रोल कर, ब्रह्मचर्याचं पालन कर, असं बस, प्राणवायूंना असं कंट्रोल कर, नसेल तर माझ्यासाठी काम कर, उठ युद्ध कर. दोन्हीतलं तू निवड काय करायचं. क्षत्रियाच्या गुणांनी जन्मलायस त्यामुळे साहजिकच तुला युद्ध करणे सोपं आहे. प्राणवायूंना आद्य चक्रामध्ये कंट्रोल करणे तुझं काम नाही आहे. त्या युगामध्ये अर्जुन म्हणतो माझं काम नाही आणि आपण मात्र इथे म्हणायला लागले की आपल्याला जमते का? कारण भगवंतांना शरण जायचं नाही. अरे भगवंतांना शरण न गेलेला कुठल्याही योग पद्धतीचा वापर करो तो या भौतिक जगातच राहतो. ऑलरेडी भगवंतांनी सांगितलं ह्या सगळ्या योग प्रक्रिया ज्या आहेत ना त्या भक्ती योगापर्यंत येण्यासाठी आहेत. सगळे मार्ग, सगळ्या शिड्या त्या भक्ती योगाच्या सुरुवातीला येण्यासाठी आहेत. तिथून पुढे भक्ती योगाचा एकच मार्ग आहे, त्या शिडीनेच जावं लागतं. त्याच्याशिवाय भगवत धामात एंट्री नाही. इथून या भौतिक भवसागरातून, जन्म मृत्यूच्या संसार सागरातून मुक्ती नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगतात अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. उद्या वाचूया आपण हा श्लोक. खूप महत्वाचा आहे, परंतु तुम्हाला एक थोडीशी झलक द्यायची म्हणून मी सांगितलं. मराठीमध्ये सेम शब्द आहेत. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ. सुलभ म्हणजे खूप सोपं आहे.
माझं स्मरण करणे कायम, अनन्य म्हणजे दुसरा कोणताही इच्छा हेतू न ठेवता सतत माझी सेवा करणे, हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्याची चर्चा आपण उद्या करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.